नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। वेतन तुम्हाला जे आहे या ठिकाणी 25,500 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे समाज कल्याण आयुक्तालय यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी निघालेले आहे। एकूण 5 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे। त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी एकूण 39 वॅकन्सीज आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर गृहपाल या पदासाठी अधीक्षक किंवा गृहपाल महिला या पदासाठी एकूण 92 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण स्क्रीनवरती बघू शकता। गृहपाल अधीक्षक वॉर्डन या पदासाठी एकूण 61 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 3 वॅकन्सीज आहे। लघुटंकन लेखक या पदासाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी वेतन जे आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी तुम्हाला S16 नुसार 44,900 ते 1,42,400 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। त्यानंतर गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये या ठिकाणी असणार आहे। गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठी 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन असेल। निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। लघुटंकन लेखक या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। वयमर्यादा जी आहे तुमची 31/10/2024 काउंट केली जाणार आहे। सर्व पदांसाठी किमान वयमर्यादा तुम्हाला 18 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि कमाल वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला मागास वर्गासाठी 38 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर खेळाडू प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतील मागास वर्गासाठी 43 वर्ष आणि मागास वर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी आहे। माजी सैनिकांसाठी देखील या ठिकाणी 38 वर्ष प्लस सेवा कालावधी 3 वर्ष या ठिकाणी असणार आहे। मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष प्लस सेवा कालावधी 3 वर्षाच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी देखील वयामध्ये सवलत या ठिकाणी आहे। अंशकालीन कर्मचारी व दिव्यांग उमेदवारांसाठी देखील सवलत या ठिकाणी वयामध्ये देण्यात आलेली आहे। स्क्रीनवरती आपण बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी गृहपाल किंवा अधीक्षक किंवा गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्थ किंवा शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्थ परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्थ उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्थ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MSCITचे सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील तुमच्याकडे या ठिकाणी पदवी आणि MSCIT असणं आवश्यक आहे। उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्याकडे 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखक आणि किंवा या ठिकाणी तुम्ही उच्च श्रेणी लघुलेखक मराठीमध्ये शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे।
टंकलेखन जे आहे इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट यापैकी एक तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग तुमचा या ठिकाणी 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी किंवा या ठिकाणी 100 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये तुमचा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टंकलेखनाचा तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी किंवा 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये या ठिकाणी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT देखील तुमच्या झालेली असणं आवश्यक आहे. लघु टंकलेखक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि लघुलेखनाचा वेग तुमचा 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट अर्हतेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात. फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये या ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट ठेवण्यात आलेले आहे. निवड जी आहे ऑनलाईन एक्झामच्या माध्यमातून तुमची केली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.